नमस्कार. आजच्या या विश्लेषणात्मक सादरीकरणात सर्वांचं खूप खूप स्वागत. बऱ्याचदा असा समज असतो की इतिहास म्हणजे फक्त जुन्या तारखा आणि होऊन गेलेल्या घटनांची घोकंपट्टी. पण आज हा गैरसमज आपण पूर्णपणे मोडून काढणार आहोत. कारण इतिहास हा काही केवळ मृत भूतकाळ नाहीये, तर वर्तमानातील समस्या सोडवण्याचं आणि भविष्य घडवण्याचं ते एक अतिशय प्रभावी आणि व्यावहारिक असं साधन आहे. चला तर मग उपयोजित इतिहास, वारसा आणि भविष्य या विषयाच्या अगदी खोलात जाऊन माहिती घेऊया. तर आजचा आपला रोडमॅप कसा असेल ते बघूया. आपण 5 प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. 1. उपयोजित इतिहास म्हणजे नक्की काय? 2. विविध क्षेत्रांमध्ये इतिहासाचं काय महत्त्व आहे? 3. आपला मूर्त आणि अमूर्त वारसा. 4. युनेस्को आणि महाराष्ट्राची वारसास्थळे. आणि शेवटी संग्रहालय व राष्ट्रीय अभिलेखागार. म्हणजे आपण मोठ्या संकल्पनांपासून सुरुवात करून थेट आपल्या महाराष्ट्रातील वास्तूंपर्यंत असा हा रंजक प्रवास करणार आहोत. वळूया आपल्या पहिल्या विभागाकडे. उपयोजित इतिहास म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं तर कालच्या आणि उद्याच्या जगाला जोडणारा हा एक भक्कम पूल आहे. इथे आपला मुख्य फोकस हा फक्त पुस्तकी ज्ञानावर नाही, तर इतिहासाच्या प्रत्यक्ष वापरावर असणार आहे. आता उपयोजित इतिहास किंवा ज्याला इंग्रजीत पब्लिक हिस्ट्री म्हटलं जातं, ते म्हणजे नक्की काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इतिहासाच्या ज्ञानाचा आजच्या प्रत्यक्ष जीवनात वापर करणं. बघा, याचा अभ्यास फक्त जुन्या गोष्टी समजून घेण्यासाठी नसून आजच्या काळातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी आणि भविष्याचं अगदी अचूक प्लॅनिंग करण्यासाठी होतो. यातून आपल्याला समाज, संस्कृती आणि प्रशासनाची इतकी सखोल माहिती मिळते ना, की ती नुसत्या तारखा पाठ करण्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. बरं, हे सगळं प्रत्यक्ष जीवनात कसं दिसतं? तर याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. संग्रहालये, पर्यटन, चित्रपट, वृत्तपत्रे, टीव्हीवरील ऐतिहासिक मालिका, वारसा संवर्धन आणि संशोधन ही सगळी याचीच काही ठळक उदाहरणे आहेत. समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि आपली अमूल्य संस्कृती जपण्यासाठी या सर्व माध्यमांमधून इतिहासाचा रोजच्या जीवनात अगदी खुबीने वापर केला जातो. आता पुढे जाऊया विभाग 2 कडे. इतिहासाचे विविध क्षेत्रांतील महत्त्व. आपला भूतकाळ आधुनिक जगातील वेगवेगळ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रांना कसं अचूक मार्गदर्शन करतो ते आता आपण पाहूया. इतिहासाचं महत्त्व हे खूप तार्किक आहे. कसं ते पहा. भूतकाळातील घटनांवरून आपल्याला आजची परिस्थिती का आणि कशी आहे हे समजायला मदत होते. दुसरं म्हणजे भविष्याचं नियोजन. जुन्या चुकांमधून धडा घेऊन आपण भविष्यासाठी अधिक चांगले आणि अचूक निर्णय घेऊ शकतो. याशिवाय यातून सांस्कृतिक अभिमान आणि देशभक्ती वाढीस लागते, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते आणि आपल्या कला व परंपरांचे जतन होते. आणि हो, याचा उपयोग फक्त समाजशास्त्रापुरता मर्यादित नाहीये बरं का. मानवी प्रगतीची इतर अनेक महत्त्वाची क्षेत्र थेट इतिहासावर अवलंबून आहेत. पुरातत्वशास्त्र घ्या, विज्ञान आणि तंत्रज्ञान घ्या, कला किंवा अगदी उद्योग आणि व्यापार घ्या. तंत्रज्ञानात आपण इथपर्यंत कसे पोहोचलो किंवा व्यापार व्यवस्था कशी बदलत गेली याचा बेसिक पाया समजण्यासाठी इतिहासच कामी येतो. आता वळूया विभाग 3 कडे. आपला मूर्त आणि अमूर्त वारसा. आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या जी सांस्कृतिक संपत्ती आपल्यासाठी मागे ठेवली आहे, तिचं आता आपण वर्गीकरण बघणार आहोत. पण सर्वात आधी एक अत्यंत क्रिटिकल मुद्दा क्लिअर करूया. वारसा म्हणजे नक्की काय? तर आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेली सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्ती म्हणजे आपला वारसा. हीच या संकल्पनेची मूळ व्याख्या आहे. आणि या वारस्याचे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. इथे मूर्त आणि अमूर्त असा एक खूपच रंजक फरक पाहायला मिळतो. स्क्रीनवर पाहिल्यास दिसेल, एका बाजूला आहे मूर्त वारसा, म्हणजे अशा गोष्टी ज्या आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकतो, ज्यांना स्पर्श करू शकतो. उदाहरणार्थ आपले भक्कम दगडी किल्ले, मंदिरे, लेणी आणि सुंदर शिल्पी. आणि दुसऱ्या बाजूला आहे अमूर्त वारसा. या गोष्टी भौतिक स्वरूपात दिसत नाहीत, पण त्या आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग असतात. जसं की लोकगीते, लोकनृत्य, भाषा, विविध परंपरा आणि आपले सण. हे दोन्ही प्रकार तितकेच महत्त्वाचे आहेत. पण एक मिनिट, वारसा म्हणजे फक्त माणसाने निर्माण केलेल्या गोष्टीच नव्हेत. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेली अमूल्य संपत्ती हा आपला नैसर्गिक वारसा आहे. यात भव्य पर्वत, घनदाट जंगले, खळाळणाऱ्या नद्या आणि आपल्या सभोवतालची जैवविविधता यांचा समावेश होतो. या नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी अक्षरशः अनिवार्य आहे. चला आता जागतिक स्तरावरून थेट आपल्या मातीत येऊया. विभाग 4. युनेस्को आणि महाराष्ट्राची वारसास्थळे. जागतिक वारसाची ही संकल्पना प्रत्यक्ष महाराष्ट्रात कशी साकारली आहे हे पाहणं खरोखरच उत्साहवर्धक आहे. आपल्या परिसराचं जागतिक महत्त्व किती मोठं आहे हे युनेस्कोच्या मान्यतेवरून लगेच लक्षात येतं. ही आंतरराष्ट्रीय संस्था जागतिक वारसा जतन करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करते.
आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी, निसर्गरम्य कास पठार आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या सर्व स्थळांना जागतिक वारसा स्थळे म्हणून मान्यता मिळाली आहे. हा खरोखरच एक अद्भुत जागतिक सन्मान आहे. आता हे वारसा संवर्धन का महत्वाचं आहे ह्याची एक अतिशय लॉजिकल साखळी आहे. बघा, पायरी 1, कोणत्याही स्थळाचं रक्षण केल्याने सर्वात आधी आपला इतिहास जतन होतो. पायरी 2, तो जतन केल्यामुळे तिथे साहजिकच पर्यटन वाढतं, आर्थिक लाभ होतो आणि पुढच्या पिढ्यांना त्या वास्तूची अचूक माहिती मिळते. आणि पायरी 3, ह्या सगळ्या प्रक्रियेतून आपली सांस्कृतिक ओळख केवळ टिकूनच राहत नाही, तर राष्ट्रीय अभिमानही निरंतर वाढत जातो. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. विभाग 5, संग्रहालय आणि राष्ट्रीय अभिलेखागार. आत्तापर्यंत आपण ज्या वारसाबद्दल चर्चा केली ना, तो प्रत्यक्ष भौतिक स्वरूपात सुरक्षित ठेवणारे हेच ते खरे रक्षक आहेत. संग्रहालये आणि अभिलेखागार या दोन्ही संस्थांमध्ये एक अतिशय स्पष्ट फरक आहे. संग्रहालये ऐतिहासिक वस्तू आणि कलाकृती जतन करतात. यामुळे होतं काय, तर विद्यार्थ्यांना संस्कृती दृश्य स्वरूपात समजायला सोपी जाते आणि प्रत्यक्ष ज्ञान मिळतं. तर दुसरीकडे अभिलेखागार जुनी कागदपत्रे आणि महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज अत्यंत सुरक्षितपणे जतन करतात. भविष्यात जर कोणाला सखोल संशोधन करायचं असेल तर या अभिलेखागारांमधील माहिती खूपच मोलाची ठरते. आता एक अत्यंत रंजक फॅक्ट पाहूया. जगातील सर्वात जुनं संग्रहालय कुठे सापडलं माहितीये? ते सापडलं ऊर या प्राचीन शहरात. शैक्षणिक दृष्टिकोनातून आणि सामान्य ज्ञानासाठी ही एक अतिशय महत्त्वाची नोंद आहे, जे कायम लक्षात ठेवलीच पाहिजे. आणि आणखी एक तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार म्हणजेच नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडिया नवी दिल्ली येथे स्थित आहे. जुनी आणि अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याचं हे आपल्या देशातलं सर्वात मोठं आणि प्रमुख ठिकाण आहे. हा मुद्दा अगदी पक्का लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न इथे उपस्थित होतो. आजची आपली संस्कृती, परंपरा किंवा आपले हे प्रगत तंत्रज्ञान यातील अशा कोणत्या गोष्टी असतील ज्या भविष्यातील पिढ्या त्यांचा वारसा म्हणून जतन करतील आणि त्यांचा अभ्यास करतील? आपण सगळेच या चालत्या बोलत्या इतिहासाचा एक सक्रिय भाग आहोत, हे लक्षात घेऊन यावर नक्की विचार व्हायला हवा. हे विश्लेषणात्मक सादरीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच रंजक माहितीसह लवकरच पुन्हा भेटूया.